तर नेहमीप्रमाणे आजच्या प्राईम टाइमची सुरुवात करूयात एक्सप्लेनरनं. एक्सप्लेनर आहे नॅशनल हेराल्ड या वर्तमानपत्रावरून काँग्रेस नेत्यांवर होत असलेल्या आरोपांसंदर्भात आहे. पण आजच्या एक्सप्लेनरला सुरुवात करण्यापूर्वी ही दोन दृश्य पहा. केंद्र सरकारचा वारे मोदी तेरा. यापैकी एक दृश्य आहे दिल्लीतलं आणि दुसरं दृश्य आहे मुंबईतलं. दोन्ही ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं आपण या दृश्यांमध्ये पाहतोय आणि जोरदार घोषणाबाजी करतानाही हे कार्यकर्ते दिसत आहेत. काँग्रेसचे कार्यकर्ते इतकं संतप्त होण्याचं कारण काय असं प्रश्न तुम्हाला पडेल. तर उत्तर आहे ईडीनं सोनिया गांधी आणि राहुल गांधींवर डेक्कन हेराल्ड या घोटाळ्या प्रकरणी आरोपपत्र दाखल केलंय. त्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच संतप्त झाले. पण काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त का झाले, आंदोलनातली एक प्रातिनिधिक प्रतिक्रिया पाहूया. ऑलरेडी इस केस में सोनिया जी राहुल जी को बेल दी गई थी, पर आज जो ये चार्जशीट किया है इसका हम जो इसके पीछे जो आपका मकसद है वो जानने की कोशिश कर रहे हैं. पर समझते हैं हम राहुल जी अब गुजरात में ज़्यादा एग्रेसिव हो रहे हैं, बिहार के चुनाव आ रहे हैं, तो कहीं ना कहीं आपको लोगों को याद दिलाना पड़ेगा फिर से जो आपने छवि बिगाड़ने की कोशिश करी. और जिस तरह की धाराएं ईडी ने चार्जशीट में लगाई है, मैं सिर्फ यही पूछना चाहूँगी कि आपने कहा प्रॉपर्टी को हड़पने की कोशिश कर रहे, कोई भी प्रॉपर्टी एक भी पैसा राहुल जी या सोनिया जी के पर्सनल नाम पे क्या ट्रांसफर हुआ है, इतना ही कहूंगी मैं, इससे ज्यादा नहीं कहूंगी. तर काँग्रेसच्या कार्यकर्त्याची प्रतिक्रिया आपण ऐकली. तर झालंय असं की नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग खटल्यासंदर्भात एक आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. या आरोपपत्रात कुणाकुणाची नावं आहेत ते सुद्धा पाहूयात. पहिलं नाव आहे सोनिया गांधी, राहुल गांधी, त्याचबरोबर काँग्रेसचे नेते सॅम पित्रोडा आणि राजीव गांधी फाउंडेशनचे ट्रस्टी सुमन दुबे यांनाही या आरोपपत्रात आरोपी करण्यात आले. नॅशनल हेराल्ड हे स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचं वृत्तपत्र. या वृत्तपत्राचा इतिहास काय ते अगोदर जाणून घेऊया. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी 1938 मध्ये नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र सुरू केलं. त्यासाठी असोसिएटेड जर्नल लिमिटेड म्हणजेच AJL ही कंपनी त्यांनी स्थापन केली. या कंपनीमध्ये जवळपास 5000 स्वातंत्र्य सैनिक भागीदार होते. नॅशनल हेराल्ड बरोबरच कौमी आवाज हे उर्दू आणि नवजीवन हे हिंदी वर्तमानपत्रही हीच AJL कंपनी चालवत होती, प्रसिद्ध करत होती. इंग्रजांविरोधात आवाज उठवणं आणि इंग्रजांविरोधात जनतेला जागृत करणं हा या वृत्तपत्राचा प्रमुख उद्देश होता. स्वतः पंडित नेहरू इंग्रज सत्तेविरोधात नॅशनल हेराल्डमध्ये जळजळीत लेख लिहायचे. या वृत्तपत्रावर कारवाई करत इंग्रजांनी 1942 मध्ये नॅशनल हेराल्ड बंद केलं. पण 3 वर्षानंतर नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र हे पुन्हा सुरू झालं. 1947 मध्ये नेहरूंनी पंतप्रधान झाल्यावर या कंपनीच्या संचालक मंडळातून राजीनामा दिला आणि त्यानंतरही नॅशनल हेराल्डवर काँग्रेसची पकड कायम राहिली. काँग्रेसचं मुखपत्र म्हणूनच खरं तर त्याची ओळख त्या काळात होती. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1956 मध्ये असोसिएटेड जर्नल अर्थात AJL या कंपनीची अव्यावसायिक कंपनी म्हणून नोंद करण्यात आली आणि कंपनीला करातून मुक्तता देण्यात आली. म्हणजे त्यांच्यावर कोणतेही कर आकारले जाणार नाहीत अशा स्वरूपाची ही रचना होती किंवा हा निर्णय होता. पुढे नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र असंच सुरू राहिलं. या सगळ्या नॅशनल हेराल्डचा घोटाळा सुरू झाला तो 2008 साली. 2008 मध्ये काय घडलं तर आर्थिक कारणांमुळे AJLची सर्व प्रकाशनं थांबवण्यात आली आणि कंपनीवर 90 कोटींचं कर्ज झालं. त्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावानं एक नवी अव्यावसायिक कंपनी स्थापन केली. सोनिया आणि राहुल गांधी यांच्यासह मोतीलाल व्होरा, सुमन दुबे, ऑस्कर फर्नांडिस आणि सॅम पित्रोडा यांना कंपनीचं संचालक बनवण्यात आलं. या कंपनीमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे 76% इतके शेअर्स होते, तर इतर संचालकांकडे 24% शेअर्स होते. काँग्रेस पक्षानं या कंपनीला 90 कोटी रुपये कर्ज म्हणून देऊ केले आणि यंग इंडियन कंपनीनं AJL कंपनी विकत घेतली आणि या हस्तांतरणाच्या माध्यमातून AJL कंपनीच्या नवी दिल्ली, लखनौ आणि मुंबई अशा ठिकाणच्या मालमत्ता आणि इतर स्थावर मालमत्ता मिळून जवळपास 2000 कोटी रुपयांची मालकी ही थेट यंग इंडिया कंपनीकडे आली. म्हणजेच काँग्रेसनं 50 लाखांमध्ये नवी कंपनी स्थापन करून AJLची 2000 कोटी रुपयांची संपत्ती आपल्याकडे घेतली किंवा घेण्याची चाल खेळली असा आरोप करण्यात आला.
या संदर्भात भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी 2012 मध्ये एक याचिका दाखल केली आणि काँग्रेस नेत्यांवर आर्थिक फसवणुकीचा आरोप केला. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदी असताना काँग्रेसचा पैसा नॅशनल हेराल्डची एजेल कंपनी विकत घेण्यासाठी वापरला असा दोघांवरही आरोप आहे. आता या प्रकरणी 2012 पासून कारवाई सुरू झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस पक्षाचा पैसा कंपनीला देऊ शकत नाही. काँग्रेसनं हे कॉर्पोरेट षडयंत्र केलं असा भाजपनं यात आरोप केलाय. भाजप नॅशनल हेराल्डबद्दल नेमकं काय म्हणतंय आपण पाहूयात. कांग्रेस पार्टी ने नेशनल हेराल्ड को 90 करोड़ रुपया दिया था, एसोसिएटेड जर्नल लिमिटेड जो इसको पब्लिश करते थे. ये जानना जरूरी है कि कांग्रेस पार्टी एक पॉलिटिकल पार्टी है. पॉलिटिकल पार्टी को कई एग्जम्पशंस हैं, आपको मालूम है. तो वो किसी प्राइवेट बॉडी को पार्टी का फंड नहीं दे सकते हैं. इस बात को समझे आप. दैट इज प्योरली प्रोहिबिटेड. दिया उनकी बात है, घर की कंपनी थी. अब उसके बाद उसने कहा आपका लोन हम दे नहीं सकते. तो दे नहीं सकते तो एक बड़े इंटरेस्टिंग तरीके से एक कॉर्पोरेट षड्यंत्र किया गया. कैसे ये पूरी संपत्ति आ जाए परिवार के हाथ में. तर काँग्रेसनं हे कॉर्पोरेट षडयंत्र रचल्याचा आरोप भाजपने केलाय. तर भाजपच्या आरोपांना काँग्रेसनं उत्तर दिलंय. काँग्रेसची नुकतीच अहमदाबादमध्ये एक बैठक झाली होती. यावेळी राहुल गांधी हे सत्ताधाऱ्यांविरोधात खूपच आक्रमक झाल्याचं आपण पाहिलं होतं आणि त्यानंतरच आता केंद्रीय तपास यंत्रणांकडून जाणून बुजून षडयंत्र रचलं जात असल्याचा पलटवार काँग्रेसनं केलाय. पूरे देश में कर रही है और लगातार ये बात पूरा देश जानता है, बच्चा बच्चा जानता है कि ईडी और सीबीआई भारत सरकार का एक पॉलिटिकल टूल है. सोनिया गांधी जी की जो पब्लिक लाइफ है और पब्लिक डोमेन में है, उन पे कोई एक उनकी छवि को धूमिल करने की एक नाकाम कोशिश है. इस केस में जो तथ्य हैं वो अदालत के सामने आएंगे और मुझे न्यायपालिका पे पूरा भरोसा है. राहुल गांधी जी को लोकसभा से बर्खास्त किया गया, लेकिन अंत में सुप्रीम कोर्ट ने न्याय दिया. इसमें भी मिलेगा. लेकिन ये एक टारगेटेड कार्यप्रणाली है भाजपा सरकार की कि विरोधियों का मनोबल कम करने के लिए, चरित्र हनन करने के लिए एजेंसीज का दुरुपयोग करिए. तर आपण ऐकलं सचिन पायलट काय म्हणतायत. आता या नॅशनल हेराल्ड प्रकरणी आतापर्यंत काय काय कारवाई झाली आहे ते सुद्धा आपण थोडक्यात पाहूयात. 1 नोव्हेंबर 2012ला सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्ली न्यायालयात खटला दाखल केला. 1 ऑगस्ट 2014ला ईडीनं या प्रकरणाची दखल घेतली आणि मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा नोंदवण्यात आला. 19 डिसेंबर 2015ला दिल्ली पटियाला कोर्टानं या प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधींसह सर्व आरोपींना जामीन मंजूर केला. त्यानंतर जून 2022 मध्ये नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधी यांची 5 दिवसात जवळपास 50 तास चौकशी करण्यात आली. तर 21 जुलै 2022ला सोनिया गांधींची 3 दिवसात 12 तास चौकशी करण्यात आली. या काळात सोनिया यांना 100हून अधिक प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती समोर आली होती. 2023 पासून ईडीनं नॅशनल हेराल्ड विकत घेणाऱ्या यंग इंडियन कंपनीच्या मालमत्तेवर जप्ती आणली आणि या महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे एप्रिल 2025 मध्ये ईडीनं 661 कोटींची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तर ही आतापर्यंतची नॅशनल हेराल्ड प्रकरणी झालेली कारवाई आहे. आता या प्रकरणात पुढे काय होणार. तर ईडीनं आरोपपत्र दाखल केल्यानंतर या प्रकरणाची 25 एप्रिलला दिल्लीतल्या राऊस ॲव्हेन्यू न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे. ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण जर न्यायालयानं ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेतली तर न्यायालय सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतर आरोपींना समन्स बजावेल. त्यानंतर खटल्याच्या पुढच्या सुनावणी दरम्यान सर्व आरोपींना न्यायालयात हजर राहून जामीन घ्यावा लागेल. या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग झालंच नाही असा दावा काँग्रेस सातत्यानं करते. मात्र काँग्रेसला हे सगळं कागदपत्रांसह कोर्टात सिद्ध करावं लागणार आहे. सध्या सोनिया गांधी आणि राहुल गांधींवरही ईडीनं नॅशनल हेराल्ड प्रकरणी आरोपपत्र दाखल केलंय. तर दुसरीकडे सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वाड्रा यांचीही एका जमीन घोटाळा प्रकरणात ईडी चौकशी सुरू झाली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरण तर 2012 पासून सुरू आहे, म्हणजे जवळपास 13 वर्षांपासून या प्रकरणाची चौकशी, समन्स हा सगळा प्रकार सुरू आहे. आणि आता जाता जाता पाहूयात ईडी या ज्या सगळ्या चौकशा करते त्या तडीस पोहोचतात का आणि ईडीच्या चौकशांचं पुढे काय होतं. हा आरोप आपण ऐकला असेल की सरकारी यंत्रणा आता राजकीय पक्षांवर दबाव टाकण्यासाठी वापरले जात आहेत.
याचं उत्तर अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत दिलंय. केंद्रीय मंत्र्यांनी म्हणजे चौधरींनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 10 वर्षात ईडीनं राजकीय नेत्यांविरोधात 193 खटले दाखल केले. त्यापैकी फक्त 2 खटल्यांमध्ये आरोपी दोषी ठरलेत, म्हणजे जवळपास अर्ध्या टक्क्यापेक्षाही कमी दोषसिद्धीचं प्रमाण आहे. आणखी महत्त्वाचं म्हणजे सुप्रीम कोर्टानं सुद्धा ईडीच्या खटल्यांबद्दल नाराजी व्यक्त केली होती. दोषारोप सिद्ध होण्याचा तुमचा दर हा 60 ते 70% सुद्धा नाही असं सुप्रीम कोर्टानंही सुनावलंय. ईडीनं दाखल केलेल्या तब्बल 5000 खटल्यांपैकी किती तर फक्त 40 प्रकरणांमध्ये आरोप सिद्ध झालेत. मग एखाद्या आरोपीला किती काळ चौकशीच्या फेऱ्यात ठेवायचं असा प्रश्नही सुप्रीम कोर्टानं यावेळी विचारला होता. आणि सुप्रीम कोर्टानं ईडीला एक सल्लाही दिला होता, तुमच्या कामाचा दर्जा सुधारा. थोडक्यात काय तर ईडी ही सशक्त तपास यंत्रणा होण्याऐवजी राजकारण्यांचं किंवा सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं झालंय का असाच प्रश्न आहे हा. एका अर्थानं सुप्रीम कोर्टानं तो नव्यानं उपस्थित केला होता. त्यामुळे नॅशनल हेराल्ड प्रकरण जरी दोषसिद्धतेपर्यंत पोहोचतंय की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहेच, पण त्याचा निव्वळ राजकीय सूड उगवण्यासाठी ईडीचा वापर केला जातोय का असं चित्र या प्रकरणात समोर येणार का हे पाहायचंय.